म्हणजे औरंगजेबच नाही तर जे जे परकीय किंवा आपल्यातले सुद्धा जे गनिम होते, ज्यांनी ज्यांनी स्वराज्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांना संपवण्याचं काम आणि त्यांचे हल्ले परतवून लावण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. ते असंख्य मावळ्यांच्या मुळं हे स्वराज्य ते स्थापन करू शकले आणि त्याचाच भाग आज तुम्ही मी आपण सगळेजण आहोत, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्याच्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील, यांचा इतिहास, यांचा सगळा जो कार्यकाळ आहे हा ऊर्जा देणारा कार्यकाळ आहे की कुठलंही आयुष्यात कुठलीही घटना घडली किंवा कुठलाही किती चांगला वाईट प्रसंग जरी आला तरी चांगल्या प्रसंगानं हुरळून जायचं नाही आणि वाईट प्रसंगानं खचायचं नाही. परत बाहेर पडून आपलं जे एक लक्ष आहे ते लक्ष गाठण्याचं काम आपण करायचं आणि त्या पद्धतीनं म्हणजे शिवाजी महाराजांनी अनेक लढल्या, अनेक लढाया जिंकल्या, अनेक किल्ले त्यांनी काबीज केले, हे सगळं केलं. पण काही वेळेला आपण जर इतिहासामध्ये बघितलं तर अगदी राजे मिर्झा जयसिंगने ज्या वेळेला चढाई केली त्यावेळेला शिवाजी महाराजांना तह करायला लागला आणि राजे मिर्झा जयसिंगांच्या याच्यामध्ये त्यांना बरेचसे किल्ले ते परत द्यायला लागले, पण ते थांबले नाहीत. त्यांनी लक्षात घेतलं की येणारं संकट हे मोठं आहे, त्यामुळे आता थोडंफार आपण थांबण्याची भूमिका घेतली पाहिजे, तळाची भूमिका घेतली पाहिजे. उगाच मावळ्यांचं बळी देऊन किंवा आपलं जे काय आहे ते करण्यापेक्षा थोडं आपण एक पाऊल मागं आलो तरी चालेल, पण कुठंही आपल्यामुळं आपल्या मातृभूमीचं, आपल्या लोकांचं किंवा तिथं असणारा शेतकरी वर्ग असेल जे असेल त्यांचं कुठेही नुकसान होता उपयोग नाही. म्हणून त्यांनी त्यावेळेला तह केला, अनेक किल्ले त्यांनी त्या तहामध्ये दिले. पण नंतर त्यांनी परत एकदा स्वराज्याचं परत जी मुहूर्तमेढ आहे ती त्यांनी तेवढीच जोमानं पुढे केली. अशा अनेक इतिहासामध्ये प्रसंग आहेत. हे छत्रपतींच्या ह्याच्यातनं हेच आपण शिकलं पाहिजे की कुठेही थांबायचं नाही. आयुष्यात चांगल्या वाईट गोष्टी होत राहतात, चांगले वाईट दिवस येत राहतात. शेवटी प्रत्येक दिवस हा एकसारखा नसतो. आणि हे मी एका ठिकाणी एक वाचलेलं मी तुम्हाला हे सांगतो. हे हेगडे साहेब आमच्या इथं एक प्रतापगड सहकारी साखर कारखाना आहे, तर म्हणजे तो 5-6 वर्ष कारखाना बंद होता. तो यावेळेला आम्ही माझा जो कारखाना आहे त्यासाठी आम्ही लीजवर चालवायला घेतला. एक कामगारांच्या खोलीमध्ये एक भिंतीवर एका कामगारामध्ये कुणी लिहिलं आहे ना, पण त्यानं भिंतीवर लिहून ठेवलं पेनमध्ये की ही सुद्धा वेळ निघून जाईल. ही अशा पद्धतीनं एक आहे की वेळ आलेली वेळ ही नेहमीच निघून जात असते आणि नक्कीच आपल्या सर्वांनी या पद्धतीनं छत्रपतींच्या इतिहासातनं जी काही ऊर्जा आहे ती आपण घ्यावी. खरं म्हणजे माझ्याबद्दल किंवा मी काय असा फार मोठा वक्ता आहे किंवा फार भाषण करणार आहे असं नाही, पण एक आहे की आज म्हणजे तुमचं आणि माझं आपण म्हटलं तर आपल्यामध्ये फरक काहीच नाही आहे. एकच आहे की थोडंफार काय आता मागच्या जन्मामध्ये पुण्य जरा जास्त केलं असेल, त्यामुळं छत्रपतींच्या घराण्यामध्ये जन्म घेण्याचं भाग्य हे मला मिळालं, एवढंच काहीतरी असेल. पण आज एक आहे की आज सुद्धा या घराण्यावर आणि छत्रपतीच्यावर किंवा आमच्या संपूर्ण कुटुंबावर जे असणारं प्रेम, जे असणारं निष्ठा म्हणा किंवा जे एक आदराची भावना आहे ही खऱ्या अर्थानं माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाची आहे. आमदार मी आज आहे, राजकारणात आहे आणि याच्यामध्ये कोणी कायम नसतं हे तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहीत आहे, कारण हे शेवटी लोकशाहीतले आहे. लोकशाहीमध्ये 5 वर्षानंतर जो निर्णय असतो तो लोकांच्या हातामध्ये असतो. तेव्हा असं काही आमदार म्हणून कोण कायम राहीन किंवा मी पण कायम राहीन असा विषय नाही, पण शेवटी छत्रपतींचा वंशज म्हणून मरेसपर्यंत मी कायम राहणार आहे ही वस्तुस्थिती आणि त्याचा अभिमान नक्कीच मला जास्त आहे की मी या घराण्यामध्ये जन्म घेतला. परमेश्वरानं मला तो आशीर्वाद दिला, ते भाग्य मला परमेश्वराच्या आशीर्वादानं मिळालं हे नक्कीच अगदी मरेपर्यंत मला एक म्हणजे अभिमानाची गोष्ट माझ्या ह्याच्यात राहील.